केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करणारा ठराव मंजूर करण्यात आला। मंत्रिमंडळ सदस्यांनी उभं राहून टाळ्या वाजवून पंतप्रधानांप्रती सन्मान व्यक्त केला आणि अभिनंदनही केलं। मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांचं अभिनंदन करत गरीब कल्याण आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांसाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। राष्ट्रसेवेप्रती त्यांचं अद्वितीय समर्पण आणि अथक परिश्रम याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मंत्रिमंडळानं प्रशंसा केली। राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासह भारताच्या हितांचं रक्षण करण्याच्या त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत विकसित भारताच्या उभारणीसाठी त्यांचे द्रष्टे संकल्प आणि नेतृत्वाप्रती मंत्रिमंडळानं आपलं पूर्ण समर्थन व्यक्त केलं, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। आज हमारे लोकतंत्र के ऊपर जो लोग प्रश्न उठाते हैं, चाहे भारत में या भारत से बाहर, उन सबको आज ये जानना चाहिए कि किस तरह से हमारे लोकतंत्र की मैच्योरिटी हमारे देश के नागरिकों का एक अच्छा फैसला करने की क्षमता, जो चेतना है, लोकतांत्रिक चेतना, वो बहुत ही महत्वपूर्ण है। और जिन्होंने अपने कार्य से, अपने विचार से और अपने नेतृत्व के एक साक्षी रूप से जिस तरह से देश को आगे किया, उनको इस देश ने विश्वास दिया कि हमें गर्व है कि हमारा नेतृत्व ऐसे कुशल हाथों में है जिनके पास संवेदनशीलता भी है, संयम भी है, नियत भी है और निर्णायक क्षमता भी है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का जीवन सेवा, साहस और राष्ट्र निर्माण की एक सतत साधना का प्रतीक रहा है। त्याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधानांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर, सुरक्षित आणि अभिमानास्पद राष्ट्र म्हणून नवनवी क्षितिजे पादाक्रांत करेल असा विश्वास मंत्रिमंडळानं व्यक्त केला। भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा